नमस्कार, उमाज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण रव्याचे गुलाबजामुन ही अतिशय साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम गुलाबजामसाठी पाक तयार करण्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवले आहे। त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकत आहे। त्यानंतर 2 वाटी मी साखर यामध्ये टाकत आहे आणि मंद आचेवर आपल्याला हा पाक तयार करायचा आहे। साखर पूर्ण विरघळू देऊयात। आपल्याला 1 तारीचा किंवा 2 तारीचा पाक नाही तयार करायचा। पाकाला असा चिकटपणा आला तर आपण गॅस बंद करून देऊयात। तर इथं आपला पाक असा चिकट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात। त्यानंतर दुसरीकडे मी गॅस चालू करून गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चम्मच हे मी साजूक तूप हे टाकत आहे आणि त्यानंतर मी एका बाउलमध्ये 2 वाटी हे बारीक असा रवा घेत आहे। रवा मी हा पूर्णपणे चाळून घेतलेला आहे। आपल्याला रव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी रवा हा बारीकच लागणार आहे। जाड असा रवा मी घेतलेला नाही। त्यानंतर कढईमध्ये मी हा 2 वाटी रवा मी पूर्ण टाकत आहे आणि गॅस हा मी स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे। आपल्याला हा रवा चांगला परतून घ्यायचा आहे। खूप जास्त याला भाजायचं नाही, म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा नाही। फक्त 2 मिनिटं तुपामध्ये परतून घ्यायचे। खूप इझी आहे रव्याचे गुलाबजामुन बनवायला आणि घरातील साहित्यामध्येच गुलाबजाम बनवता येतं। जर घरात मिल्क पावडर खवा अवेलेबल नसेल तर हे गुलाबजामुन तुम्ही बनवून खाऊ शकता। इथं आपला रवा 2 मिनिटं परतून झालेला आहे। आता आपण ते रवा ताटामध्ये काढून घेऊ। रवा भाजून घेतलेल्या त्याच सेम कढईमध्ये मी 3 वाट्या दूध हे टाकून घेत आहे आणि लगेच आपल्याला त्यामध्ये रवा हा पूर्ण घालायचा आहे। रवा दुधामध्ये मिक्स करून आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। रवा हा कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचा आहे, म्हणजे तो कढईला लागायला नको। आपल्याला ही प्रोसेस स्लो फ्लेमवरती करायची आहे। तर इथे आपला रवा दुधामध्ये शिजून तयार झालेला आहे। आता ताटामध्ये सर्व काढून घेत आहे। आता आपल्याला हा शिजवलेला रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावर यामध्ये मी वेलची पूड हे टाकत आहे फ्लेवरसाठी आणि चांगले 5 ते 7 मिनिटं आपल्याला नीट हे मळून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घेऊ। आणि आपलं येथे गुलाबजाम बनवण्यासाठी गोळा बनवून तयार झालेला आहे। आता आपण याचे मध्यम साईजचे गुलाबजामचे गोळे बनवून तयार करून घेऊ। बघा, दोन्ही हाताने असं गोल गोल फिरवून घ्यायचं, मध्ये क्रॅक यायला नको। अशा पद्धतीने गोल गोल फिरवून गुलाबजाम तयार करून घ्यायचा। त्यानंतर गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी गुलाबजाम तळण्यासाठी हे तेल टाकलेले आहे। त्यानंतर तेल हे चांगले गरम झाले तर त्यामध्ये एक एक गुलाबजाम मी हे सोडत आहे आणि तेलामध्ये गुलाबजाम सोडल्याबरोबर आपल्याला लगेच गुलाबजाम हे पलटी करून घ्यायचं नाही। थोडासा सोनेरी रंग आला तर आपण ते पलटी करून घेणार आहोत। या प्रकारे तपकिरी रंग आला तर आपण तेलामधील गुलाबजाम पलटी करणार आहोत आणि लगेच काढून घेऊयात।
आणि राहिलेले गुलाबजाम पण आपण याच पद्धतीने तळून घेऊयात. तर इथे आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत. आणि एक एक करून गुलाबजाम आपण साखरेच्या पाकामध्ये टाकूयात. आणि सर्वात महत्त्वाची टीप, गुलाबजाम हे साखरेच्या पाकामध्ये टाकताना पाक हे आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण एक एक करून सर्व गुलाबजाम यामध्ये टाकणार आहोत. पाक हा गरम नसावा. रव्याचे गुलाबजाम पाकात मोडण्यासाठी फार जास्त वेळ नाही लागत. आणि गरम पाकामध्ये रव्याचे बनवलेले गुलाबजाम यामध्ये टाकले तर फार गिळगिळ होतील आणि वरून असे दाणे दाणे दिसतील. त्यामुळे आपले गुलाबजाम आपल्याला थंड पाकमध्येच टाकायचे आहे. किमान 5-6 तास आपल्याला हे गुलाबजाम असंच मुरत ठेवायचे आहे. आता 5-6 तासानंतर तुम्ही बघू शकता गुलाबजाम छानपैकी मुरलेले आहेत आणि किती सॉफ्ट झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.